नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की जीवा आणि काव्याला सरप्राईज देण्यासाठी एक पार्टी अरेंज केलेली असते आणि तेव्हा पार्टीसाठी काव्य ही तयार होऊन येते तर पार्थ तिच्याकडे एकटक पाहत राहतो। त्यावेळेस नंदिनी पार्थला बोलते की पार्थ, आता काव्य आली आहे, तिच्याकडून कुठलेही काम होणार नाही। तेव्हा पार्थ तिला उत्तर देतो की काव्याच्या समोर पेन ड्राईव्ह ओपन करून सर्वांना दाखवता येणार नाही, कारण ते एक सरप्राईज आहे। आणि तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देते, आता आपण त्या दोघांना असे सरप्राईज देणार आहोत की दोघीही अतिशय आनंदित होतील। आणि आपण पाहतो पार्टीला सुरुवात होते। त्यावेळेस पार्थ आणि नंदिनी हे सर्वांच्या समोर सांगतात की 1 वर्षापूर्वी आम्ही ॲक्सिडेंटली एकमेकांच्या जवळ आलो आणि आमचे लग्न झाले। हा 1 वर्षाचा प्रवास म्हणजे नाते, प्रेम आणि विश्वासाचा आहे। आणि आपण पाहतो तेव्हा काव्य व जीवा, पार्थ आणि नंदिनी यांचे लग्नानंतरचे सर्व फोटो दाखवले जातात आणि हे सर्व फोटो आणि आठवणी पाहून सर्वजण हे अतिशय आनंदित झालेले असतात। आणि त्यावेळेस अचानक जीवा व काव्याचे लग्नाच्या अगोदरचे फोटो दाखवले जातात आणि त्या दोघांचे एकत्रित फोटो पाहून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण हे अवाक होऊन एकमेकांकडे पाहू लागतात। आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य व जीवाचे लग्नाआधीचे प्रेम होते, याचा परिणाम पार्थ, जीवा, नंदिनी आणि काव्या यांच्या नात्यावर होणार का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।